बालवयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे दोघं जण अनेक संस्थानिकाला महाराष्ट्रातल्या जाऊन भेटले, पण संस्थानिकांच्याकडून त्यांना ज्या पद्धतीनं प्रतिसाद पाहिजे होता तो प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. आणि मग शेवटी त्यांना सांगितलं की तुम्ही इंदोरला गेलं पाहिजे, इंदोरला जाऊन होळकरांना तुम्ही भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडून मदत मिळते का याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग हे शेवटी होळकरांना जाऊन भेटले. तिथं तिसरे यशवंतराव राजगादीवरती होते आणि त्यांना जेव्हा यांनी संकल्पना सांगितली तेव्हा त्यांनी शिवचरित्राच्या सर्वच्या सर्व प्रती हे होळकरांनी विकत घेतल्या. त्या शिवचरित्राच्या सगळ्या प्रती विकत घेतल्यानंतर त्यांनी ते जे सगळे पैसे घेऊन त्यांचा सेवक त्यांना घेऊन त्यांना परत मुंबईला पाठवलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावरचं ओझं हे होळकरांनी त्या काळामध्ये उतरवलं आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पुढे जाऊन हजारो पिढींचं आपलं गुलामगिरीचं मागासलेपणाचं ओझं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्याने माझ्या डोक्यावरचं जे होतं ते उतरवलं. इतकं मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव जर या देशाच्या मातीत जन्माला आला नसता तर हा धनगराचा गोपीचंद पडळकर तुमच्या समोर विधान परिषदेचा सदस्य होऊ शकला नसता. ही संविधानाची ताकद आहे. हे संविधान नसतं तर तुम्ही आम्ही इथं येऊ पण शकलो नसतो, एकत्रित बसू शकलो नसतो. इतकी मोठी शक्ती या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून या शिवचरित्राच्या परत जे सगळं मदत केली होळकरांनी ते शिवचरित्र जगभर पाठवण्यासाठी केळुसकरांचं हे चरित्र परत पहिल्या टप्प्यामध्ये 27 देशात पाठवलं आणि त्याची सगळी मदत ही होळकरशाहीने केली होती. म्हणून होळकरशाही आणि भीमशाहीचा खूप जवळचा संबंध आहे. हा संबंध आपण गावागावात पोचवला पाहिजे, गावागावात पोचवला पाहिजे. प्रत्येक वाड्या वस्त्यावरती डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांची जयंती असेल, महाराजा यशवंतराव होळकरांची जयंती असेल, ह्या आपण एकत्रितपणे साजऱ्या केल्या पाहिजेत. आणि म्हणून मी आज ठरवलं की याची सुरुवात आपल्या घरापासून करायची. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण असं नाही. तुम्ही म्हणला की हे काय कारण आहे, याचं कारण हे आहे की मी माझ्या घरापासून ह्याची सुरुवात करेन आणि ते पूर्ण राज्यभर झालं पाहिजे, गावागावात गेलं पाहिजे. दर डिसेंबरच्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आणि छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची 3 डिसेंबरची जयंती असा संयुक्तिक कार्यक्रम महाराष्ट्रात गावागावात झाला पाहिजे. आणि त्याची सुरुवात व्हावी हा एक निव्वळ निर्भेळ हेतू ठेवून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आला. काय कोणाला निमंत्रण पत्रिका काय नाही फोन केलेत. मी पवार गुरुजींना फोन केला होता की आपण मोठे सरांना की सगळ्यांना आपण निरोप द्या. तोंडी निरोप दिल्यानंतर आपण सगळेजण इथं एकत्रित झालाय. मित्रांनो, हा खूप मोठा विषय आहे. मी कालच रात्री चैतभूमीवरती जाऊन बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो की म्हटलं आज आपण कार्यक्रम आपल्या घरी घ्यायचा, कारण आज जायचं मी काल संध्याकाळी 6-6:30 वाजता जाऊन आलो. आणि माझं भाग्य इतकं चांगलं की माझ्या राजकारणाची सुरुवात 6 डिसेंबर 2006 झरे गावातून सुरुवात झाली. मग तो योगायोग होता की 6 डिसेंबरला राजकारणाची आमची सुरुवात झाली, झरे गावातली पहिली शाखा ओपनिंग करून. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा विचार हा तळागाळात गेला पाहिजे, लोकांच्या मध्ये गेला पाहिजे. महाराजा यशवंतराव होळकर यांचं खूप मोठं काम आहे, खूप मोठं योगदान आहे या देशामध्ये. इंग्रजांच्या विरोधामध्ये सतत लढणारा, इंग्रजांच्या विरोधामध्ये लढाया सगळ्यात जास्त करणारा आणि सगळ्या लढाया जिंकणारा एकमेव महाराजा या देशामध्ये आहे, यशवंतराव होळकर. आणि त्यांच्या विचारानं प्रभावित झालेले महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या विचारानं खूप प्रभावित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक चळवळीला फार मोठी धार होती, त्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये फार मोठी रग होती. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रभावित होऊन त्यांच्या मुलांचं नाव यशवंतराव ठेवलं होतं, यशवंतराव होळकरांच्या विचाराला प्रभावित होऊन. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचार हे बाबासाहेबांच्या वरती त्यांचा खूप प्रभाव होता. बाबासाहेबांनी त्यांच्या मुलाचं नाव परत यशवंत ठेवलं. हा मोठा इतिहास आहे. या इतिहासाची आपल्या सगळ्या लोकांना मित्रांनो माहिती असायला पाहिजे. हे सगळं आपण गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे. बाबासाहेबांचा फोटो तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे.
लग्नात जाताना आता प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण आपल्या लग्नात प्रेझेंट द्यायचा प्रत्येकाच्या, हे आपण धोरण ठेवलं पाहिजे मित्रांनो. आपल्या घरात असेल, मी सांगतो म्हणजे माझ्या घरात आहे, माझ्या घरात मी बाबासाहेबांच्या फोटोचं दर्शन घेतल्याशिवाय मी बाहेर जात नाही. कारण मी नेहमी सांगतोय की आमचे एकच साहेब डॉक्टर बाबासाहेब, याच्या पलीकडे आमचा कुठला साहेब नाही. ही भूमिका आपली सगळ्यांची मित्रांनो असली पाहिजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष स्थापन केला. या देशातल्या उपेक्षित, वंचित, पीडित, प्रतारित, अपमानित लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना राजकीय व्यासपीठ मिळालं पाहिजे. हे दलित समाजासाठी नुसतं नाही, हे आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे, इथल्या सगळ्या बहुजनांच्यासाठी आहे. हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दूरदृष्टी ठेवून स्थापन केला होता. पण काही लांडग्यांनी या पक्षामध्ये फूट पाडली, या पक्षाचे तुकडे करण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला. याची सल आपल्या सगळ्यांच्या मनात असली पाहिजे मित्रांनो. यशवंतराव होळकर